स्कूल बस मधून मुलं पडतानाची एक बातमी धक्कादायक आली. त्यावेळेस आपल्या सगळ्यांना काळजी वाटली असेल की आपली मुलं शाळेत सुरक्षित जातात की नाही जात आहेत. मी एका स्कूल व्हॅनमध्ये आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी बहुतेक 7वी ते 8वी पर्यंतचे मुलं मुली या ठिकाणी आहेत, सगळे बसलेले आहेत. ठीक आहे, आता थोडीशी दाटीवाटीने बसलेले आहेत कारण माझा कॅमेरामन आणि मी आम्ही दोघं जण या ठिकाणी ऍडजस्ट झालोय, त्यामुळे त्यांना थोडं दाटीवाटीने बसावं लागलेलं आहे. एकंदरीतच ते दृश्य जी होती, मुलं जी व्हॅनमधून पडली ती खरंच काळजाचा धोका चुकवणारी होती. मग ही मुलं कशी बसतात शाळेमध्ये, कशा पद्धतीने यांचा प्रवास असतो हे तपासणी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही मुलांशी आपण गप्पा मारूया. ही या ठिकाणी आहे आस्था जाधव, जी आमच्या कॅमेरामॅनची मुलगी आहे, सुधीरची मुलगी आहे. आस्था बाळा, मला एक सांग की शाळेत तुम्ही कसे जाता, व्हॅनमध्ये काय त्रास होतो तुम्हाला? काहीच त्रास नाही, आम्ही एकदम छान मोकळं बसून जातो. आणि काका खूप छान गाडी चालवता, एकदम हळू स्मूथली, आणि आम्हाला काहीच त्रास होईल असं करत नाही. कधीच काही झालेलं नाही व्हॅनमध्ये? नाही. तू किती 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करते का? नाही, 7 किलोमीटर. 7 किलोमीटरचा. आणि किती वेळ लागतो बेटा तुझ्या शाळेत जायला? तू किती वाजता व्हॅनमध्ये बसते? मी 6:30 वाजता व्हॅनमध्ये बसते आणि 7ला स्कूलमध्ये पोहोचते. म्हणजे अर्धा तास व्हॅनमध्ये बसते. इकडे सुद्धा काही मुली आहेत. ताई, मला एक सांग, काय म्हणजे काय अडचण असते व्हॅनमध्ये कधी? नाही, कधीच काही अडचण नसते व्हॅनमध्ये. पण आता तर तुम्ही ज्या पद्धतीने बसलाय तो काय फार लांब आपल्याला जाता येणार नाही. तुमचा किती वेळ लागतो शाळेत जायला? मला तर अर्धा तासच लागतो. जसं असतो ना तसं आमचा स्टॉप सेमच आहे, मग आम्हाला पण अर्धा तासच बसायला पडतं व्हॅनमध्ये. पण असं फार दाटीवाटीने बसलाय किंवा काय अडचण झाली? नाही, असं कधीच नाही होत, कारण की आम्ही एकदम फ्रीली बसतो. आणि असं कधी झालंय ताई की स्कूल व्हॅनच्या दरवाजा लूज राहिलाय किंवा खटका लागला नाही किंवा व्यवस्थित लागला नाही आणि तशीच गाडी चालली? कधीच नाही. गाडी कारण चांगलीच आहे आणि स्कूल व्हॅनचा दरवाजा असा लूज नाही राहत आणि काका नीट घेऊन जातात सेफली, तर काही प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत काही झालं नाही, आतापर्यंत काही नाही. तुझं काय म्हणणं? माझं पण हेच म्हणणं आहे की आतापर्यंत काहीच नाही झालेलं. काका नीट गाडी चालवतात आणि सेफ्टीने घेऊन जातात घरी. अशी भीती वाटते व्हॅन मध्ये कधी? नाही, मस्त आम्ही एन्जॉय करत जातो, मस्ती करत जातो. काय एन्जॉय करतात? असंच बोलतो, मग गाणे म्हणतो, थोडं एन्जॉय करतो. आणि व्हॅन मध्ये किती तास तुम्हाला लागतो? तुम्ही किती वेळेत शाळेला पोहोचता? अर्धा तास जास्त. सगळे अर्धा तास का? हा, म्हणजे एक स्टॉप उतरत जातात ना, मग. अशी भीती तुम्हाला कधी वाटली? भीती नाही, अशी कधीच भीती नाही वाटत आम्हाला. अशी टेन्शन वगैरे काहीच नाही राहत आम्हाला. तू न्यूज बघतात तुम्ही? नाही, का नाही बघत न्यूज? खूप निगेटिव्हिटी असते न्यूज मध्ये. न्यूज मध्ये निगेटिव्हिटी? हो, कारण की सगळ्या वाईटच बातम्या येतात ना, त्यामुळे. अरे बापरे, हा तर भयंकरच आरोप झालाय आमच्यावर सध्या. ठीक आहे, मुलं आहेत लहान. आणखी एक छोटी ताई या ठिकाणी आहे. बेटा, तू किती वाजता व्हॅन मध्ये बसते? 6:30. आणि स्कूलला किती वाजता पोहोचते? 7:15. अच्छा. काय व्हॅन मध्ये काय त्रास आहे? काहीच नाही. निश्चितपणे आपण बघितलं. हा माझा मित्र, काय नाव आहे तुझं? जिमित. तो मला आधीच म्हटलं की मला न्यूज मध्ये यायचं नाही आणि मी बोलणार नाही. का रे बाबा? हिंदी आता है ना, हिंदी में बात कीजिए. चलो, क्यों नहीं बात करना है आपको न्यूज में? मुझे डर है कि नहीं, डर नहीं है जी, मुझे है कि बोलिए सर, कोई टेंशन नहीं. बोलो बोलो. है क्यों नहीं बात करना है? जब तक हम लोग हमारी तकलीफ बात नहीं करेंगे किसी से, तो वो दूसरों को कैसे समझ में आएगी? मुझे आना ही नहीं है न्यूज में. क्यों आना नहीं? मुझे बनना नहीं है. अच्छा, मतलब न्यूज में आना अच्छा नहीं लगता तेरे को? नहीं, न्यूज पसंद ही नहीं है तो न्यूज में कैसे आना रहेगा यार. लेकिन अभी ये जब न्यूज लगेगी, ये सब लड़कियां न्यूज में दिखेगी, तू खाली ऐसा बैठा हुआ दिखेगा, तो तेरी मम्मी बोलेगी क्यों बात नहीं किया तूने टीवी पे? मैं तो बोलूंगा कि मेरे को पसंद ही नहीं था इसलिए नहीं बात किया. क्यों यार? लेकिन न्यूज में पसंद नहीं, क्यों बात करना आपको? क्यों पसंद नहीं है यार? ये गलत है, आप इंसल्ट कर रहे हो सर हमारी. करना ही नहीं बात आपको, नहीं. कुछ भी हो जाए. नहीं. ठीक आहे. ताई, तू पण यांच्यासोबत अर्धा तासच ट्रॅव्हल करते का? हो. परंतु
येताना किंवा जाताना खिडकीची काच उघडी राहिली किंवा डोर नाही व्यवस्थित लागलं किंवा गाडी काका खूप रफ चालवतात असं कधी झालंय? नाही, काका खूप स्मूथ चालवतात आणि दरवाजा जर उघडा राहिला असेल तर काका थांबवतात. मी दरवाजा लावतो म्हणे. तुम्ही स्वतः मी आता ठीक आहे काका तर काळजी घेतातच तुमची. तुम्ही काय काळजी घेता व्हॅन मध्ये बसल्यानंतर? आम्ही पहिले नीट बसतो, म्हणजे कोणाला धक्का लागू नये याची काळजी घेतो. आणि दार लावल्यावर लॉक लावतो दाराला. म्हणजे आपली पण जबाबदारी आहे. हा, आपली पण जबाबदारी. जर लॉक आम्ही विसरलो तर काका विचारतात आम्हाला. काका आम्हाला विचारतात की दोघं साईडचे लॉक लावलेले आहेत का. मग आम्ही बघतो, जर लावलेला नाही राहिलं तर आम्ही लॉक करतो. काका रोज विचारतात आम्हाला. ही काळजी सगळे घेतात तुम्ही? हा, धिंगाणा कोणीच करत नाही जास्त व्हॅन. पण धिंगाणा तर केलं पाहिजे ना शाळा सुटल्यानंतर. नाही, जास्त एकदम ज्याने व्हॅन थोडी अशी हे होईल. अच्छा, हा, म्हणजे एकमेकांना धक्का लागेल किंवा प्रेशर होईल असं काही हा, तसं काहीच सुरू करत नाही. नाही. ताई, तुझं नाव काय बेटा? इकडे बघ थोडं. माझं मैत्री नाव. मैत्री, काय तू शांतपणे ऐकते सगळ्या गोष्टी तेव्हापासून. तुला काय वाटतं की आपण काय सांगायला पाहिजे या व्हॅन बद्दल? व्हॅन बद्दल एवढं सांगेल की खूप चांगली व्हॅन आहे आणि कधी पण असं झालेलं नाहीये की एकदम असं दरवाजा उघडा राहिला असेल किंवा काका असं म्हणजे रफली चालवत असेल. सगळं खूप चांगले चालवत आहे काका आणि स्मूथली चालवत आहे गाडी. तुम्ही काकांना कधी बोलला की काका गाडी रफ चालते, हळू चालवा? नाही, असं कधीच नाही सांगितलं. असं बोलत कधी काका? नाही, आजपर्यंत कधीच नाही बोललो. पण तुम्हाला माहिती आहे काकाला हे तुम्ही विचारू शकता, सांगू शकता नाही, की असं गाडी खूप जोरात चालली असेल तर काकांना तुम्ही विचारू शकता की काका एवढ्या जोरात का चाललाय? सांगण्यात काही अर्थच नाहीये, कारण की काका स्मूथलीच चालवतात. काकाचे खूप प्रेमात दिसत आहे सगळे ना? हा? निश्चितपणे लहान मुलं आहेत आणि त्यांनी ती आपली भावना स्पष्ट केलेली या ठिकाणी. बघितलं आपण की मी ज्या व्हॅनमध्ये बसलो त्या व्हॅनमध्ये सगळं तर ऑलबेल आहेच आहे. कारण या मुलांना मी फार खोदून विचारलं की काय या ठिकाणी अडचणी आहेत का, कशा पद्धतीनं ते ट्रॅव्हल करतात. जवळपास अर्धा ते पाऊण तासाचा हा ट्रॅव्हल आहे त्यांचा, मात्र ते अत्यंत सुखरूपपणे करतात. त्यांचे काका जे ड्रायव्हर काका आहेत व्हॅनचे ते खूप चांगले आहेत, गाडी व्यवस्थित चालवत आहेत. ठीक आहे, एक घटना घडली म्हणून काय सगळ्याच व्हॅन तशा पद्धतीच्या आहेत असं सुद्धा आम्हाला म्हणायचं नाही. मात्र एक रियालिटी चेकमध्ये आम्हाला असं आढळलं की या कमीत कमी ह्या व्हॅनमधली सगळी मुलं सुरक्षित आहेत. त्यांच्या काकाच्या बद्दलच्या त्यांच्या कुठल्याही तक्रारी नाहीत. थोडेसे आज दाटीवाटीने या मुली बसल्यात, कारण आम्ही दोघं या ठिकाणी ऍडजस्ट झालेलो आहोत, त्यामुळे या मुलींना आम्ही थोडंसं दाटीवाटीने बसवलेलं आहे. एकंदरीतच आपण मुलांचे विचार ऐकले आणि सजगता सुद्धा त्यांची आहे की ते व्हॅनमध्ये बसल्यानंतर स्वतःच्या व्हॅनचं दार व्यवस्थित लागले की नाही लागले याकडे सुद्धा ते लक्ष देत आहेत. आणि निश्चित थोडीशी मोठी मुलं आहेत, लहान मुलं असेल तर त्यांना अजून काही कळायचा विषय येत नाही. मात्र सगळ्याच व्हॅन वाईट आहेत असंही नाही आणि सगळ्याच व्हॅन चांगल्या आहेत असं नाही, परंतु आपल्या मुलगा कुठल्या व्हॅनमध्ये जातोय, ती व्हॅन कशी आहे, तो ड्रायव्हर कशी गाडी चालवतोय याकडे लक्ष देण्याची ती पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.